नमस्कार. आज आपण एकदम झटपट तयार होणारा सोयाबीनचा पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये 1 कप एवढे सोयाबीन घालणार आहोत. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे सोयाबीन गरम पाण्यामध्ये व्यवस्थित भिजत घालायचे आहेत. जेणेकरून यातला कच्चा जो स्मेल असतो तो पूर्णपणे निघून जातो. अशाच भरपूर सोयाबीनच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही चॅनलवर पाहू शकता. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय. यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 कुड्या लसूण आणि 1 इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. भरपूर सारी कोथिंबीर इथे मी घेतलेली आहे व यासोबतच आपण थोडीशी पुदिन्याची पाने सुद्धा घेणार आहोत. पुदिन्यामुळे या पुलावला चव अतिशय अप्रतिम अशी लागते. एकदा तुम्ही अशा प्रकारे पुलाव नक्की ट्राय करा. आता आपण हे व्यवस्थित वाटण तयार करून घेऊयात. इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये साधारण 2 चमचे आपण तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये खडे मसाले घालूयात. इथे मी 2 ते 3 तमालपत्र घेतलेले आहेत. अर्धा चमचा जिरं आणि 4 ते 5 लवंग घेतलेले आहेत. 1 मिनिटभर आपण हे तेलामध्ये छानपैकी परतून घेऊयात व यानंतर यामध्ये आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालूयात. आलं, लसूण, हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीरचं आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते आता आपण एक 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेणार आहोत. आता इथे मी गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे. 2 चमचे इथे मी ग्रीन पीस सुद्धा घेतलेलं आहे व जे सोयाबीन आपण गरम पाण्यामध्ये भिजत घातलं होतं यातील पूर्णपणे पाणी काढून टाकून हाताने ते पिळून आपण इथे ते घेतलेलं आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित परतून घेऊयात. आता इथे मी मीठ, हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे. 1 चमचा इथे मी गरम मसाला वापरलेला आहे. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 कप तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन इथे मी घातलेला आहे. हा बासमती तांदूळ आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित परतून घेऊयात. 1 कप सोयाबीनसाठी इथे मी 1 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे. आता आपण हे छानपैकी व्यवस्थित परतून घेऊयात. आता आपण यामध्ये पाणी घालूयात. साधारण 2 ते 2.5 कप इथे मी पाणी घेतलेलं आहे. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता आपण यावर झाकण ठेवूयात व हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं लो फ्लेमवर आपल्याला हा पुलाव व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे व आपला झटपट तयार झालेला सोयाबीनचा पुलाव नक्की ट्राय करून पहा. चवीला अतिशय सुंदर असा लागतो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.